बाबा जरा उशीर झाला मला. हां थोडासा. मी सुद्धा आत्ताच आलो. पण सॉरी, तुम्ही सांगितलं होतं की घरी वेळ देत जा, जरा लवकर येत जा. पण काय आता ईशाच नाहीये ना, सो चालतं, थोडा उशीर झालेला. बस थोडं बोलायचंय. बस. तू रागावला नाहीस ना माझ्यावर? नाही बाबा, मी आपल्या कुणावरच रागावलो नाहीये. उलट तुम्ही सगळ्यांनी मला सगळ्या बाजूंनी समजून घेतलंय. तिच्या वागण्याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागतो आणि मुख्य म्हणजे तिच्या घरच्यांना सुद्धा. हो, आता या वयात आजी आजोबांना कमलीची जबाबदारी स्वीकारावी लागते. ऍटलिस्ट डिवोर्स होईपर्यंत तरी. बाबा माझं लग्न तर मोडलंच आहे, पण याचा परिणाम मानसीच्या लग्नावर होऊ नये असं वाटतंय मला. काय काय बोलली तुला? हो, ती म्हणाली की या सगळ्या घटनेमुळे सलीलच्या आईच्या मनात जरा शंका निर्माण झाली. त्यांची काही चूक नाही रे. ज्या घरात सोयरीक करायची त्या मुलीबद्दल असं काय ऐकलं, त्यांना काळजी वाटणारच नाही का? हो बाबा, पण तुम्हालाही माहिती आहे मानसी आणि मोनिका यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. विरुद्ध दिशा आहेत दोघी. फक्त सलीलच्या आईने काही गैरसमज करून घेता कामा नये. जे घडायचं होतं ते घडलंच, पण त्याची वेळ चुकली बाबा. हे सगळं मानसीचं लग्न होण्याच्या मार्गावर असताना घडलं ना, त्याचं मला वाईट वाटतं. मी इतके दिवस शांत होतो, अजून काही दिवस शांत राहिलो असतो तर तिचं लग्न तरी व्यवस्थित पार पडलं असतं. तुझाही काही दोष नाही रे त्याच्यात विक्रांत. कधी काही काही गोष्टी अशा घडतात म्हणजे घडतात, आपण काही न करता. जाऊ दे, तुझा काही दोष नाही त्याच्यात. जाऊ दे कसं बाबा, मानसीच्या भविष्याचा प्रश्न आहे. आणि आता सगळं तिच्या सासरच्यांना काय वाटतं यावर अवलंबून आहे. ह्या घटनेवर त्यांची रिॲक्शन काय असेल, त्यांचा डिसिजन काय असेल, काहीच सांगता येत नाही ना. काय झालं असं काय बघताय? काय काय वेळेला विक्रांत, आपण जे बोलतो ना त्याच्यापेक्षा जास्त आपले डोळे बोलतात. नको तू काळजी करूस. मानसीच्या बाबतीत काय गडबड नाही होणार. बाबा माझी खरंच अशी इच्छा आहे. पूर्ण होईल ती. चल जा, जाऊन झोप आता. उद्या परत सकाळी जायचं असेल ना. हो. मला काय दुकान कधी उघडलं काय बाबा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ.
सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.